या कार्यक्रमाचे प्रायोजक प्रिजो कन्स्ट्रक्शन्स लातूर, बांधकाम व्यवसायातले एक विश्वसनीय नाव. आमच्या भागामध्ये काही डायलॉग खूप फेमस आहेत बरं का. जसं की हे लातूर आहे पिलू, हा फेमस डायलॉग आहे. महाराष्ट्रभर हा डायलॉग कुठला आहे म्हटलं की लातूरचा आहे असं म्हटलं जातं. तसं दुसरा एक डायलॉग आहे, तो सुद्धा आता खूप लोकप्रिय आणि फेमस झालाय. तो आहे खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही. हे दोन्ही डायलॉग फेमस झालेले आहेत आणि असंच काहीतरी याच डायलॉगला साजेसं काम सध्या महाराष्ट्राचे बडे नेते करतायत. खास करून भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब करतायत. त्याचं कारण असं आहे की संसदेमध्ये महिला आरक्षणाच्या आडून सादर केलेलं परिसीमन बिल हे विरोधकांनी नामंजूर केलं, मंजूर होऊ दिलं नाही. आणि मग मोदीजी संतापले, शहाजी संतापले, बाकी भाजपचे सगळे नेते, नेत्रिया, अभिनेत्रिया या सगळ्या संतापल्या. राहुल गांधीला जोरदार शिव्या द्यायला लागल्या, विरोधकांना शिव्या द्यायला लागल्या. परंतु आता तर या बिलाचं समर्थन करण्याची किंवा काँग्रेस पक्षानं कशा पद्धतीनं या बिलाला विरोध केलाय हे सांगण्याची, रेटून सांगण्याची, खोटं असलं तरी रेटून सांगण्याची जबाबदारी देशाच्या पंतप्रधानांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडे दिली आहे. या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर मी आपल्याशी बोलणार आहे. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे रिंगल लाईव्ह. मित्रांनो, अजूनही आपण रिंगल लाईव्ह हे आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. आवडलं तर लाईक करायला विसरू नका आणि शेअरही करत चला. देवेंद्र फडणवीस साहेब आता खूप पत्रकार परिषदा घेत आहेत. त्यांच्या सतत बाईट्स चालू आहेत आणि त्यांच्या बाईटमध्ये राहुल गांधी हे यांना कसे डोकं नाही, ते कसे निर्बुद्ध आहेत, काँग्रेस कशी वेडी आहे, काँग्रेसला कशी अक्कल नाही, या गोष्टी सध्या जोरात सांगतायत. आणि केवळ मराठी मीडियामध्येच ते बोलत नाहीत, आता तर ते हिंदी मीडियामध्ये, म्हणजे गायपट्ट्याची जी मीडिया आहे हिंदी मीडिया, या हिंदी मीडियामध्ये सुद्धा जोरदार समर्थन करतायत या बिलाचं आणि सांगतायत लोकांना की काँग्रेस पक्षाने महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ दिलं नाही. काँग्रेस पक्ष हा पूर्णपणे महिलांचा विरोधक आहे, जोरदारपणे सांगतात. तितकं रेटून ते खोटं बोलतायत की ते ऐकताना फक्त आनंद, त्याचा आनंद कसा घ्यायचा असतो तो घ्यावा. म्हणजे मी म्हणत असतो सतत माझ्या विधानामध्ये, बोलण्यामध्ये एक वाक्य असतं की देवेंद्र फडणवीस हे कायदेशीर खोटं बोलतात. माझं असं सतत म्हणणं असतं, एखादी खोटी गोष्ट कायदेशीर खोटी कशी बोलवावी ही नवी कला जी महाराष्ट्रात कोणी विकसित केली असेल तर ती आपल्या देवाभाऊनं विकसित केलेली आहे. आणि आता देवाभाऊ या विधेयकाचे, या मंजूर न झालेल्या परिसीमन विधेयकाचे ब्रँड अँबॅसेडर बनलेले आहेत आणि आता ते जोरदारपणे आपल्या सरकारची पाठराखण करतायत पूर्णपणानं. आणि प्रत्येक मीडियामध्ये अत्यंत शांतपणे तो निरागस चेहरा करून, किंवा आता देशातल्या महिलांचं किती मोठं नुकसान काँग्रेस पक्षानं केलंय अशा गंभीर स्वरामध्ये त्यांचं सध्या पत्रकार परिषदा आणि आपल्या पक्षाचा प्रचार करणं सध्या सुरू आहे. खरी गोष्ट त्याला पत्रकारांनी विचारली की 2023 मध्ये हे या विधेयकाला सर्व विरोधी पक्षांनी मंजुरी दिली साहेब, राष्ट्रपती महोदयांनी सही केली आहे, या विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालंय, तर आपण 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महिलांना आरक्षण का दिलं नाही, असा प्रश्न जेव्हा त्यांना पत्रकार मंडळी करतायत तेव्हा काँग्रेस पक्षाला हे होऊ द्यायचं नव्हतं. काँग्रेस पक्षाने अनेक वर्ष हा मुद्दा अडवून आणला, काँग्रेस पक्षाने नवी टांग त्याच्यामध्ये घातली. अशा प्रकारची भाषा वापरून आपण जे पाप केलेलं आहे, परिसीमन विधेयक पुढे ढकलण्याचं, हे पाप झाकण्यासाठी आता खोट्याला खरं ठरवण्यासाठी अनेक करामती कराव्या लागतायत. आणि आता ही करामती करण्याची पूर्ण जबाबदारी देवेंद्र फडणवीसजी यांच्याकडे दिल्याचं सध्या दिसतं आहे. कारण ते खूप पोट तिडकीने
म्हणजे बघा त्यांच्या आवाजामध्ये किंवा त्यांच्या चेहऱ्यावर असं वाटतं की देवेंद्र फडणवीस साहेबांना किती मोठी काळजी आहे देशाची, प्रचंड मोठी काळजी आहे की, आणि त्यातही महिलांची किती मोठी काळजी आहे, किंवा देवा भाऊच कसे देशातल्या संपूर्ण महिलांचे भाऊ आहेत, अशा प्रकारचा भाव निर्माण व्हावा अशा पद्धतीनं ते सध्या या बिलाचं समर्थन करतायत आणि काँग्रेस पक्षावर, विरोधी पक्षावर ते तोफ वगैरे काही टाकतायत. आता त्यांच्या तोफेतल्या गोळ्यामध्ये काहीच दम नाही, ते सगळे गोळे फुसके ठरलेले आहेत. विरोधी पक्षाने भारतीय जनता पार्टीच्या या परिसीमन विधेयकाचा खरा बुरखा आपण ज्याला म्हणतो तो बुरखा पूर्णपणानं फाडलेला आहे. आता त्याच्या समर्थनामध्ये किंवा झालेल्या घटनेचा दोष हा काँग्रेसला देण्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांवर दिली काय किंवा आणखीन कुठल्या नेत्यावर देशातला दिली काय, त्यामुळं काय आता फारसा विशेष फरक पडणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेब हे अतिशय बोलण्यामध्ये चतुर आहेत, विधिज्ञ आहेत, उत्तम राजकारणी आहेत. आपल्या प्रत्येक विधानामधून विरोधकांना कसं गर्दगाळ करावं त्याची कला त्यांना अवगत आहे. परंतु या विधेयकामध्ये चालणारच नाही. महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेसनं आणि देशातल्या सर्व विरोधकांनी हे विधेयक मंजूर केलं, एकमताने मंजूर केलं. त्यामुळं त्यांच्याकडे अगदी 1% सुद्धा दोष नाही. दोष जर कोणाकडे असेल तर तो फक्त भारतीय जनता पार्टीकडे आहे. 543 जागेमधून तुम्ही 33% आरक्षण महिलांसाठी का घोषित केलं नाही? 180 जागा महिलांसाठी का राखीव ठेवल्या नाहीत? त्या विधेयकाची जे 2023ला विधेयक मंजूर झालंय आणि 24ला तुमची निवडणूक झाली लोकसभेची, महिलांना संधी आपण का नाही दिली? हा एक गंभीर मुद्दा आहे. यावर तुम्ही बोलत नाही. राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा यावर बोलत नाहीत. राज्याचे मुख्यमंत्री सांगतात की काँग्रेसने टांग आडवी केली. काहीच काँग्रेसने टांग आडवी केली नाही. काँग्रेसचं असं म्हणणं आहे पूर्णपणाने, आणि ते यापुढच्या काळामध्ये सुद्धा राहील. तुम्ही जेव्हा महिलांना आरक्षण देता तेव्हा त्या आरक्षणामध्ये देशभरातल्या ओबीसी महिलांना सुद्धा संधी मिळाली पाहिजे. ओबीसी समाज हा देशातला खूप मोठा समाज आहे. 2,500 जाती जमातीने मिळून बनलेला तो एक मोठा समाज आहे. अशा समाजाला तुम्ही ओबीसीला आरक्षण देणार का नाही देणार? या लोकांना लोकसभेमध्ये, कायदे मंडळामध्ये प्रतिनिधित्व मिळावं का नाही मिळावं? आणि अशी मागणी जर काँग्रेस पक्ष करत असेल तर त्याला टांग अडवणं म्हणायचं काहीच कारण नाही. आणि भारतीय जनता पार्टीच्या तर DNA-मध्ये ओबीसी आहे. मग ओबीसीला पूर्णपणानं या सगळ्या आरक्षणामध्ये, महिला आरक्षणामध्ये किंवा इथून पुढच्या सर्व आरक्षणामध्ये ओबीसीला स्थान मिळालं पाहिजे का नाही मिळालं पाहिजे? तर जरूर मिळालं पाहिजे. असं असताना भारतीय जनता पार्टी ओबीसीला आरक्षणापासून पूर्णपणे दूर ठेवून महिलांच्या आडून परिसीमन बिल आणून देशभरामध्ये मनमानी पद्धतीनं पूर्णपणे रचना करायला निघालेला होता. कशाची रचना? लोकसभा मतदारसंघाची रचना. हा सगळा प्रयोग विरोधकांनी हाणून पाडला आहे. आणि त्यामुळं आता देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा आता विरोधकांचा प्रचंड राग आला आहे. राहुल गांधींना तर ते काय काय बोलतात की बघा तुम्ही ते शब्दसुद्धा मी इथं वापरत नाही. राज्याचे मुख्यमंत्री आहेत, उच्च विद्या विभूषित असं वगैरे त्यांना म्हटलं जातं. आपण देशाच्या विरोधी पक्षाच्या नेत्याबद्दल काय भाषा वापरावी, कशा पद्धतीनं बोलावं, ह्याचं संसदीय ज्ञान त्यांना नक्कीच आहे. तरीसुद्धा जे भाजपचे लोक बोलतात ते सगळे शब्द संसदीय असतात. भाजपची मंडळी जे जे करते ते कायद्याला धरून करते. इतरांनी जर काही केलं तर ते असंसदीय. इतरांनी जर काही बोललं तर त्याचे बोलणं पूर्णपणे बेकायदेशीर ठरतं. असा हा उलटा न्याय, उलटी गंगा पूर्णपणे देशामध्ये वाहते आहे. आणि महिला आरक्षण नावाची ही जी उलटी गंगा आता व्हायला लागलेली आहे पूर्णपणे BJPच्या मुखातून, ही गोष्ट संपूर्ण देशातल्या जनतेला कळलेली आहे. आता कितीही देवेंद्र फडणवीसांवर नरेंद्र मोदी साहेबांनी जबाबदारी टाकली की पूर्णपणानं विरोधकाला मोडून काढण्याची जबाबदारी, किंवा विरोधक ज्या पद्धतीनं आता लोकांच्या समोर जात आहेत, आपल्या विविध माध्यमातून लोकांना सांगतायत की यात आमचा काही दोष नाही, आम्ही या विधेयकाला मंजुरी केव्हा दिल्या, लोकांना हे पटतंय. अशा पद्धतीचे जेव्हा सर्वे येतात तेव्हा 83% लोक सांगतायत की यामध्ये काँग्रेसचा काही दोष नाही, हे पूर्णपणे भाजपची चालाकी आहे. असं असताना आता देवेंद्र फडणवीस साहेब कशा पद्धतीनं ही जी जबाबदारी आहे त्यांच्यावर काय म्हणतो आपण त्याला, खोट्याला रेटून
पुढे नेण्याची जी जबाबदारी आहे किंवा खोट्याला आता रेटण्याची जबाबदारी आहे देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडे दिली आहे, ती कशा पद्धतीनं पूर्ण करतात हे आपल्याला भविष्यामध्ये पाहायचं आहे. खरं म्हणजे राज्यात काय चाललं आहे, देशात काय चाललं आहे, आपण करतो काय आहे, हा गंभीर प्रश्न आहे. म्हणजे विनोदाचा भाग आपण बाजूला ठेवला तर कुठे निघालोत आपण, अशा पद्धतीचा प्रश्न समोर असताना आता देवेंद्रजी फडणवीस साहेब राहुल गांधीवर हल्ला चढवत आहेत. याचा दुसरा अर्थ असा आहे की त्यांचा आता राज्याच्या राजकारणामध्ये नव्हे तर राष्ट्रीय राजकारणामध्ये त्यांचा इंटरेस्ट वाढलेला दिसतोय आणि त्याचंच हे प्रतीक आहे. आज इतकंच. अशाच महत्त्वाच्या विषयावर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.